नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर माझी मैत्रीण नीला ठोसर यांनी लिहिलेली एक छोटीशी कथा सादर करते आणि माझी खात्री आहे माझ्याप्रमाणेच तुम्हालाही ती खूप आवडेल. तर ऐकूया आपण. आजची लेखिका आहे नीला ठोसर आणि कथेचं शीर्षक आहे अडला हरी. पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना. नेहमीप्रमाणे कथेला जर तुम्हाला आवडलीच तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट हे जरूर करा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया अडला हरी. भैया जी, तुम कभी बेल मारते हो और कभी कभी नहीं मारते, ऐसा क्यों करते हो? रोज बेल क्यों नहीं दाबते? हम्म? अरे हमें परत परत दरवाजे से ऊपर आकर देखना पड़ता है ना कि बाबा दूध आया है कि नहीं आया. हाँ, और हमें क्या ये एक च काम है क्या? और देखो अभी ना हमारा वय भी हो रहा है, पाय भी दुखते हैं ना. अरे 2-3 फेऱ्या मार के पाय बहुत दुखते हैं. मी चिडून भैयाजीला असं रागवून बोलले तर तो चक्क हसला आपला. मला तर खूप संताप, अगदी अनावर झाला त्याला हसलेलं बघताना. अरे मी इतकी चिडली आहे आणि हा हसतो म्हणजे काय? हा, चांगलं खरमरीत बोलण्याची मनामध्ये मी आपली जुळवाजुळव करतीये तवर तो निघून सुद्धा गेला. काय आहे, माझं ना सगळं शिक्षण, माध्यमिक शिक्षण माय मराठीतून झालं आणि मग महाविद्यालयीन शिक्षण इंग्लिश मधून. अहो त्यावेळेला हीच पद्धत होती. आता कोणाला काय कसलीच अडचण त्यावेळेला आली नाही. कारण का काय, अगदी विज्ञान, आमच्यासारखे विज्ञान घेणारे सुद्धा 1-2 महिन्यात त्या इंग्लिश शब्द प्रणालीला सरावत असत. इतकं काहीच अवघड नाहीये ते. अहो नोकरीत सुद्धा इंग्लिश भाषा वापरली आणि व्यवहारामध्ये सगळीकडे मराठीच. कारण सगळ्या मराठी माणसांशीच संबंध यायचा. म्हणजे बघा, प्लंबर असो, इलेक्ट्रिशियन असो, अहो दूधवाला काय, भाजीवाला काय, फळवाला, आपला तो इस्त्रीवाला, झाडूवाला, हमाल, टॅक्सीवाला, पेपर रद्दीवाला, वृत्तपत्र टाकणारा देखील, ही सगळी ना मराठीच माणसं असायची. पण आता काय झाले, घरी येणारे हे सर्व मदतनीस लोक उत्तर भारतातले असतात. आता मराठी तरुण मुलं काय करतात कोण जाणे. पण हे उत्तर भारतातले लोक आम्हाला मराठी समजत नाही असं म्हणतात हो, आणि हिंदीतून बोला असं म्हणतात. आता तुम्हीच बघा, आता 70 पार केलेल्या मराठी माणसाला असं हिंदी कसं काय बोलता येणार बाबा? हा, पण मराठी माणसं म्हणजे कशी, त्यांना आपलं कुणी काही बोला, सांगा, हुकूम द्या, अशी परिस्थिती सध्या आपल्या महाराष्ट्राची झालीये. मग मग काय करणार, मग बोलावं लागतं असं मोडकं तोडकं हिंदी. अहो अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी, दुसरं काय. पण एक मात्र झालं हं, दुसऱ्या दिवसापासून भैयाजी रोज बेल वाजवायला लागला. अहो हे काय कमी झालं का? माझ्यासाठी भरपूर झालं हे. तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद. लेखिका आहेत नीला ठोसर.